व्यवसाय शिक्षकांसाठी हरियाणा राज्याप्रमाणे जॉब पॉलिसी तयार करण्यात यावी, तसेच तत्काळ स्थायी सेवा धोरण तयार करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून व्यवसाय शिक्षकांचे मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे। भर पावसामध्ये आपल्या मागण्यांसाठी शिक्षक आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत। व्यवसाय शिक्षकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक थांबवून शिक्षण योजनेतील त्रयस्थ संस्थांचे करार रद्द करा, तसेच आसाम हरियाणा राज्याप्रमाणे तात्काळ सेवा धोरण लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मैदान सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। या आंदोलनाला काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट देत पाठिंबा दिलाय। प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, मुंबई। राज्यामध्ये व्यवसाय शिक्षक शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षक योजना राबवली जाते आणि जे या योजनेमध्ये जेवढ्या शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे तर ती त्रयस्थ संस्थेमार्फत म्हणजे बाह्य यंत्रणेमार्फत केलेली आहे। राज्यामध्ये या व्यवसाय शिक्षण योजनेमध्ये 1300च्या आसपास शिक्षक काम करतात आणि या 1300 शिक्षकांची ची नियुक्ती ही 19 वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून केलेली आहे। आता गेल्या 8 वर्षापासून 8 ते 9 वर्षापासून हे शिक्षक इथे कार्यरत आहेत आणि या कंपनीच्या जाचाला ते कंटाळलेले 8-8 महिने पगार करत नाही, शिक्षकांचे मानधन वेळेवर अदा करत नाही, वेगवेगळ्या कटिंगच्या नावावरती पगारातनं वेगवेगळी कपात केली जाते, त्यामध्ये कुठलीही एक सूत्रतीपणा येत नाही। आणि दुसरी गोष्ट, वाटेल तेव्हा या शिक्षकांना ते कामावरनं कमी करून टाकतात, म्हणजे एकदम दडपशाही यंत्रणेने यांचं काम चाललेलं आहे। तर आमची सध्याच्या कंडिशनला शासनाला एकच मागणी आहे, शासनाने जसं बाह्य यंत्रणेचा जो GR काढला होता तो 31 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केला, त्याप्रमाणे आमच्याही योजनेतील कंपनींचे एजन्सीचे टेंडर रद्द करून आमच्या बाबतीत शासनाने एक धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि एक चांगली स्थायी पॉलिसी आमच्या शिक्षकांना प्रदान करावी, एवढ्या एकच मागणीसाठी आम्ही इथे आंदोलन करतोय। जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। माननीय देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी सुद्धा आपली जॉब पॉलिसी व्हावी अशा पद्धतीचं एक रिमार्कचं पत्र दिलं आहे शालेय शिक्षण विभागाला, पण अजून 8 महिने होऊन सुद्धा अजूनपर्यंत एक त्यावर कारवाई झालेली नाही। जोपर्यंत आम्हाला जॉब पॉलिसी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। वेळ पडली तर शिक्षण मंत्री साहेबांच्या घरी सुद्धा जाऊन बसू। मी नागपूर नगर परिषद हायस्कूल कडमेश्वर इथे मी ऑटोमोबाईल शिक्षक आहे। माझे विद्यार्थी चांगल्या नामांकित कंपनीला जॉबला आहे, माझ्यापेक्षा जास्त पगार कमवत आहे। आम्ही 9 वर्ष झाले त्याच पगारावर आणि 6-6 महिने पगार होत नाही, या जाचाला कंटाळून आम्ही आज आझाद मैदानाला आलेलो। पावसाच्या या विविध अटकेमुळे ट्रेनचं पण लेट होतं आहे, अशा विविध कारणांनी काही ऑन द वे आहेत, काही शिक्षक येत आहेत। आगामी काळात आम्ही पुढे जाऊन आता जर आमच्या मागण्या कंप्लीट केल्या नाही आणि मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही अर्धनग्न आंदोलन तसं अन्नत्याग आंदोलन या भूमिकेवर ठाम आहोत। पुढे जाऊन जर शासनाने याची जाणीवपूर्वक हे आम्हाला टाळत आहे आणि हे जर कंप्लीट केलं नाही तर अन्नत्याग आंदोलनाचा आम्ही पुढे जाऊन आंदोलन त्याग करणार आहोत। आम्हाला महिलांना प्रसूती रजा मिळावी, जेणेकरून आम्ही पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला 6-6 महिने 7-6 महिने पगार भेटत नाही, बरोबर, आणि त्याचा आम्हाला प्रसूती रजा राहते, त्या प्रसूती रजा भेटत नाही। आणि जर आम्ही प्रेग्नेंट राहिलो तेव्हा आम्हाला मग कसं आम्ही काळजी घ्यायची, आम्हाला डिलिव्हरी सोनोग्राफीला आम्हाला पैसे नसतं, आम्ही इकडून तिकडून करून जात असतो आणि त्यानंतर मग मानधन भेटलं 6-7 महिन्यांनी तरी आम्ही कर्जवाल्यांना देण्यातच आमचे ते सर्व पैसे चालले जात असतात। आणि आज आम्ही यासाठी आलो की जॉब पॉलिसी आम्हाला भेटली पाहिजे म्हणून। आज माझं लहान बाळ आहे, हे या उन्हामध्ये पावसामध्ये ते राहत नसताना मी माझ्या जॉबसाठी जॉब पॉलिसीसाठी मी आज इथं उपस्थित आहे। आणि आज जर आम्हाला आमचा जो न्याय आहे तो आम्हाला मिळाला नाही तर आम्ही पुढे आमच्या पद्धतीने अजून आंदोलन सुरू ठेवणार आहेत। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, व्यवसाय शिक्षण योजनेचे बाजारीकरण थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, व्यवसाय शिक्षण योजनेचे बाजारीकरण थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, व्यवसाय शिक्षण बचाना है कसे देत नाही, अरे असे कसे देत नाही, महिलांना न्याय, महिलांना न्याय,
प्रसूती